आधी मी आलेल्या पाहुण्यांचं पाटी परिवारातर्फे खूप खूप स्वागत करते आणि आजचे आपले उत्सव मूर्तीच म्हणजे माझे सासरे, त्यांना मी रिटायरमेंटच्या खूप खूप शुभेच्छा देते. आजचा दिवस आपल्यासाठी तसेच विशेष म्हणजे पप्पांसाठी खूप खास आहे, कारण ते त्यांच्या 38 वर्षाच्या सर्व्हिसमधून आज रिटायर्ड होत आहेत. त्यांनी त्यांची ही नोकरीची जबाबदारी आहे ती पूर्णपणे यशस्वीरित्या पार पाडली. ते नेहमीच अगदी शिस्तीने, प्रामाणिकपणे आणि वक्तशीरपणे वागतात. तसंच त्यांनी आपले कामही नेहमी काटकोरपणे आणि व्यवस्थित केले आणि याच त्यांच्या सगळ्या वागणुकीतून आमच्यासाठी सुद्धा एक आदर्श आणि आम्हाला सुद्धा एक प्रेरणा मिळते आमचं रुटीन आणि आमचं काम करण्यामध्ये. जसं पप्पांनी त्यांच्या नोकरीची जबाबदारी पार पाडली तसंच पप्पांनी कुटुंबाची जबाबदारी सुद्धा अगदी व्यवस्थित पार पाडली. पप्पांची परिस्थिती नसतानाही त्यांनी त्यांचं पूर्ण शिक्षण करून, नोकरी करून कुटुंब कष्टाने सांभाळले. मला नेहमी पप्पांनी अगदी मुलीसारखंच वागवलं, कधी असं स्ट्रिक्ट नाही वागवलं आणि मलाही ते माझ्या पप्पांसारखेच आहेत. आज या क्षणी फक्त पप्पाच नाही तर अल्टिमेटली आईसुद्धा रिटायर्ड होत आहे. कारण एका म्हणजे जेव्हा पुरुष काम करत असतो तेव्हा त्याच्या रुटीननुसारच आपलं स्त्रियांचंही आयुष्य आणि आपलंही रुटीन घडत असतं. सो म्हणजे नेहमी सकाळी उठ कोमल, लवकर उशीर झाला, डबा करायचा आहे, 10 वाजले, जायचं आहे, गाडी चालली जाईल, अशा रोजच्या धावपळीतून आता त्या दोघांनाही रिलॅक्सेशन मिळणार आहे त्यांच्या आयुष्यामध्ये. आजच्या या विशेष दिवशी मी तुम्हाला परत एकदा खूप खूप शुभेच्छा देते आणि आता तुमचा हा पुढच्या आयुष्याचा वेळ तुम्ही निरोगी राहावं हीच एक प्रभूचरणी प्रार्थना. आणि तसंच आता तुमच्याकडे हा जो वेळ आहे तो तुम्ही स्वतःसाठी, कुटुंबासाठी आणि तुमच्या दोघां नातवंडांसाठी द्यावा हीच इच्छा. आणि एक शेवटच्या 4 ओळी पप्पांसाठी. निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नाही खंत, निरोपाच्या सोहळ्याची कधी करू नाही खंत, निरोपाच्या नंतरच्या भेटीला नसतोच कधी अंत. परक्या घरात येऊनही तुम्ही मला कधी काही उणीव भासू दिली नाही, परक्या घरात येऊनही तुम्ही मला कधी काही उणीव भासू दिली नाही. नशिबान आहे मी जी की तुमच्या घरची सून आहे. धन्यवाद.